आमच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आम्ही गेलो होतो चांदणी चौक टू चायनाला अजिबात नाही तर एका फार्म हाऊसवर. तर ते कुठलं ते तुम्हाला दाखवते. तर नमस्कार मंडळी, मी आपलेच विदर्भाची अन्नपूर्णा आणि आता मी तुम्हाला दाखवते एक छोटंसं फार्म हाऊस. तर चला आपण सविस्तर बघूया. वयाच्या या स्टेजला आल्यानंतर समजलं की ॲनिव्हर्सरीच्या दिवशी फक्त केक कापणे, कॅन्डल लाईट डिनर वगैरे करणे हे काहीच नसतं. तर मुलं वगैरे झाल्यावर आपल्याला समजतं की जबाबदाऱ्या आणि सगळं येतं. मग काय, मुलाच्या सुखासाठी, मुलाच्या आनंदासाठी आम्ही एक चूज केलं छोटंसं फार्म हाऊस. त्या फार्म हाऊसमध्ये होतं प्राणी होते वेगवेगळे छोटे छोटे, काही गेम्स होते थोडेफार. तर ते आम्ही चूज केलं आणि आम्ही तिथेच फिरायला गेलो होतो. म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी बाजूला होती आणि आपल्या मुलाचंच आम्हाला सुख हवं होतं. सर्वात आधी तर आमच्या मुलाने ससा आणि बकरीला थोडाफार चारा खाऊ घातला. नंतर तो थोडा खेळला आणि मग केलं त्याने कलरिंग. तिथे थोडेफार कलर होते आणि कसं कलर करायचं ते पण होतं. मग हे पोरगी म्हणे, तुम्ही 11 मणी काढून द्या दादा, मी तुम्हाला मस्त किचन तयार करून देतो म्हणे. तर तिनं खरंच एवढं खतरनाक किचन तयार करून दिलं ना, हे बघा तुम्ही. म्हणजे थोडक्यातच आपलं मस्त तयार करून दिलं. तुम्ही आपल्या घराच्या कीला किंवा अजून कोणत्याही कीला तुम्ही ते किचन लावू शकता. जशा या कोंबड्या दिसल्या तसाच हा त्याच्या मागं पळायला लागला. मग हे बघा, हे सशी आहे. इथं काही खाण्यासाठी जागा आहे, म्हणजे काही खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता. हे बघा, छोटे छोटे गाईचे वासरू आहे, त्यांना याने खाऊ घातलं पण ते खात नव्हते. मग दिसला घोडा. घोड्यालाही मस्त चारा खाऊ घातला. लई मज्जा येत होती याला. तर या घोड्यानं लय चारा खाल्ला. मग हे गेले बकरीजवळ. तर बकऱ्या पहा आता एकदम उठून उभ्याच होत होत्या. म्हणजे येले तर समजतच नव्हतं की बा आपलं पोट भरलं आहे तरी पण आपण कसं काही खाल्लं पाहिजे. तरी या खातच होत्या. मला वाटलं खेड्यातल्याच बकऱ्या अशा राहते काय, हे शहरातल्या बकऱ्या अशाच आहे बा, की किती काही खाऊ द्या तरी त्या खातात. तेले काही समजतच नाही की किती खाऊन कितीक नाही. मग गेलो आम्ही बदकजवळ. तर तो दादा म्हणे, येले पान नका खाऊ घालू म्हणे, हे घ्या म्हणे तांदूळ आणि तेले खाऊ घाला म्हणे. तर हाताला मस्त गुदगुल्या होत होत्या ते जेव्हा खात होते तेव्हा. आणि मग हे एक तर एवढा बदमाश होता का त्यानं एकदम पानच ओढून घेतलं होतं खायसाठी. घाबरायचं अजिबात कारण नाही, ते काहीच नाही करत आपल्याला. हे बघा, इथं मस्त त्या सिंहाच्या तोंडातून असं पाणी पडत राहते आणि मग तिथे एक असं तळ्यासारखं साचलेलं पाणी आहे. 14 फेब्रुवारी पण होती आणि विकेंड पण होता, त्यामुळे मग खूप गर्दी होती. हे बघा, हा आहे पिग छोटासा. तर तो पेपा पिग आहे की कोणत्या प्रकारचा पिग आहे मला काही माहीत नाही. मग दिसली मांजर. याने त्याचा लाड करायला पाहिजे तर नाही, त्याला मारलं मांजरीला. म्हणजे याचे हात खूप चालतात. मग आम्ही त्याला सांगितलं की असं सॉफ्टली तिला मस्त असं तिचा लाड कर. हे बघा, मग असं तो करायला लागला. तर आता हा कोणता प्राणी होय, याचं नाव काय आहे आम्हाला काही माहीत नाही. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला या प्राण्याचं नाव गाव माहीत असेल तर मला नक्की सांगा. जसं मी त्याचा व्हिडिओ काढायला लागले तसंच त्यानं त्याचा पिसारा फुलवला. सर्व सोडून आमचं लक्ष गेलं या मांजरीकडे. कारण ते मांजर एका कोपऱ्यातून एवढी बेकार लुक देत होती ना, हे बघा तुम्ही पण बघू शकता. खूपच घाणेरडं लुक दिलं तिनं आम्हाला. रस्त्यात चढ उतार असले की याला खेळायला मजा येते. म्हणजे अप अँड डाऊन तो करत राहतो. आणि मला असं वाटतं की बा रिअल लाईफमध्ये पण असंच असावं, चढ उतार, हो ना. मग हे होते तिथे लवबर्ड्स तिथं कमीच होते, कारण ते जास्त दिवस टिकत नाही. त्याच्यामुळे मग मला असं वाटतं त्यांनी पण कमीच ठेवले असतील. मग इथे आपली भोलेबाबाची मूर्ती, एका साईडला गौतम बुद्धांची मूर्ती पण होती. छान होत्या मूर्त्या, एकदम मस्त होत्या. दिवसभरात त्या लोकांचे खूप सारे स्लॉट्स आहेत. एका स्लॉटमध्ये किती लोक घेतात ते त्यांना माहिती. म्हणजे तेच लोक डिसाईड करतात आणि जो स्लॉट खाली असेल त्याच्यात आपल्याला फिक्स करतात. हे बा, किती मोठी कोंबडी आहे. तुम्ही पाहिली आहे का अशी कोंबडी? पाहिली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. इथे मस्त एक छोटासा स्टेज आहे. त्या स्टेजवर सेलिब्रेशन किंवा डान्स वगैरे पण करता येतो. आणि मग आमचा दादा गेला कॅरम खेळायला. तिथे एक आप्पा होते, त्या आप्पासोबत खेळत बसला. आप्पा आपलं त्या क्वीनच्या मागं लागलेले होते, पण ते तर काही गेली नाही त्याची, पण माझ्या बाळानं मस्त मारली. आता तुम्ही पहा, तुम्हाला पण दिसन. आप्पानं तर क्वीन काही उडवली नाही, पण यानं आपली एक गोटी मस्त उडवली. मग आप्पा चालले गेले आपल्या फॅमिलीसोबत. मग मी बसली याच्यासोबत खेळायला. तर हा काही मला खेळू दे नाही, हा आपला याचा टाईमपास करत होता. पूर्ण एरियामध्ये त्या बदकांचा खूप आवाज होता. मग हे बसले पझल खेळायला. तर ते काय सापडते काय, एवढ्या गर्दीत इकडे तिकडे कुठं तर गेले असन तरी पण आपले करत बसले. या 2 मांजरेला एवढी झोप येत होती, काय खाल्लं होतं काय नाही देव जाणे, पण लयच झोप येत होती. मग आलो आम्ही माती वाळू रेती काय आहे तर सगळं मिक्स होतं ते खेळायला. याला लय मजा येते मातीसोबत खेळायला. सोपानला विचारलं की सोपान या बकरीचं नाव काय, तर म्हणे तेरेनाम. आता सांगा बरं तुम्ही, बकरीचं नाव तेरेनामही असेल काय. थोडासा हटके लुक देण्यासाठी या लोकांनी मस्त इथं थोडं फ्लॉवर्स लावलेले होते, आर्टिफिशियल होते सगळे, पण छान दिसत होते. इथं अशीच एक टाईमपास ट्रेन होती. हे होते ट्रेन. आम्ही पण बसलो आता याच्यात. हे पहा, याले तर कायच्यातही मजा येते. म्हणजे पोरं काय असते त्याला थोडक्यातही खूप आनंद वाटतो. आमचं सगळं खेळून झालं की आम्ही परत येत असतो अप अँड डाऊनवर. मी शोधत होती प्राण्यांना खाऊ घालायला चारा, पण मला काही तो भेटला नाही, पूर्ण संपला होता. प्रत्येक बाप हा आपल्या प्रत्येक मुलासाठी खूप काही करत असतो. तर तिकडे बघा, मस्त सीसॉवर ते दोघं बापले कापले खेळत होते. आणि हे बा, त्या पोरानं मस्त रोड बनवला. याला काय गरज होती गाडी घेऊन तिथे चढवायची, पण नाही, याला तर ते अप अँड डाऊन म्हणजे ओ माय गॉडच, काय वाटतं काय माहीत. 14 फेब्रुवारी म्हणजे उन्हाळाच ना, पण तिथे टेंट होते, फारसं काही जाणवलं नाही ऊन वगैरे.
तरीही आपण आपल्यासोबत पाणी खायचं वगैरे ठेवायचं. हे पहा मग हे बनवत बसले आपले काय तर घर बनवत बसले, म्हणजे सॉरी वॉल बनवत बसले, पण थोड्याशा धक्क्याने ते तुटली. गेल्या 14 फेब्रुवारीला आमच्या एंगेजमेंटची 5वी ॲनिव्हर्सरी होती. पण तुम्हाला सांगते, आम्ही ना केक कापला ना काही कॅन्डल लाईट डिनर केलं, इथं फक्त फिरायला गेलो. पण तरी गेम झाला. तरी मला हे बोलले. का बोलले आता तुम्हाला सांगते. मॅप लावला, मॅपवर बरोबर गेलो, पण चांदणी चौकात झाला गेम. चांदणी चौकात एवढे रस्ते आहे की समजतच नाही कुठं जाऊन कुठं नाही. तर खालून जायचं होतं तर मी म्हटलं चला आपण वरून जाऊ, असं काहीतरी झालं. पण भाऊ त्याच्यामुळे आम्हाला झाला अर्धा तास लेट. इकडून जाऊ दे तिकडून जाऊ दे, एक तर ते रस्ते एवढे भयंकर आहे. तर मी सगळ्या माणसांना सांगू इच्छिते की बा तुम्ही घरूनच तुमचं काय आहे ते बरोबर मॅप वगैरे पाहून जा. तुम्हीच तुमचं डिसाईड करा. बायकोला काही त्रास देऊ नका. गाडीत वाटल्यास तुम्ही एक स्टँड विंड लावून घ्या, पण बायकोला खरंच त्रास देऊ नका. ते बाजूला बसली असते आणि डिप्रेशनमध्ये जाते की आता कुठं जायचं आहे. नेमकंच त्याच वेळेवर आपण चुकत असतो. तर इथं मस्त डान्स पण शिकवते ते बाई. एक असंच टाईमपास गेम म्हणून एक डान्स घेते. मग असा केक वगैरे पण बनवायला लावते. केक नाही म्हणजे बिस्किट असते, बिस्किटावर आपलं थोडंसं चॉकलेट, त्याच्यावर अजून काय काय वेगवेगळ्या प्रकारचं, आणि मग ते असं खायला देते. एकचदा देते पण दुसऱ्यांदा देत नाही. पण यानं 2 खाल्ले होते. तुम्ही म्हणाल की फार्म हाऊसचं नाव तर सांगितलंच नाही. तर स्टार्टिंगला जे मुलं आम्हाला भेटली म्हणजे ज्यांनी किचन वगैरे बनवलं, तर त्या लोकांच्या टी शर्टवर लिहिलेलं आहे तेच नाव आहे. खरं तर मलाच आठवत नाही आहे. आता बोलताना सुद्धा मला आठवत नाही आहे की या फार्म हाऊसचं नाव काय आहे. तर असं झालं आमच्या एंगेजमेंट ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन. छान झालं, दिवस मस्त गेला आणि मी ओढा पण खाल्ला आणि आता निघालो घराकडे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.